तर मंडळी आता पारवाडीत इलो आम्ही आणि इकडचं अद्भुत आणि नयनरम्य दृश्य तुमका मी आता दाखवतेले. सो आता आपण जाऊया पारवाडी. चला, ही पार्किंग एरिया आहे इकडे. आणि आता पारवाडीच्या ब्राह्मणदेव मंदिराकडे आपण चाललो. सो लेट्स गो. मंडळी सुंदर असं डेकोरेशन पाहायला मिळते आपल्याला इथे पारवाडी येथे. पारवाडी येथे आलो आहे आणि हे पहा, हर हर महादेव. पाण्याचा झरा छान असं डेकोरेटिव्ह केलेलं आहे. समस्त भाविक सुद्धा बरीच गर्दी आहे भाविकांची. इकडे आलो आता आपण. मंडळी तुम्ही आता पाहिलात श्रींची स्वारी ही पारवाडी येथे श्रीदेव ब्राह्मणदेव मंदिरामध्ये आलेली आहे. तर मंडळी अगदी पंढरीच झाली आहे असा हा विलक्षणी असा सोहळा आपल्याला आज येथे पाहायला मिळतोय पारवाडी येथे. आजचा शेवटचा दिवस श्रींच्या स्वारीचा. खरंच आचरा गाळप स्वारी 2025. मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. अप्रतिम आणि सुंदर अशी सजावट पारवाडी येथे समस्त ग्रामस्थांनी केलेली आहे, तुम्ही पाहताय. तर मंडळी मी आता पारवाडी येथे इलेलो आहे आणि माझ्यासोबत असत श्री विलास सकरू आका. तर हे चाललेलो मेळा देव आणि भाविकांचो, देवाची लीला अपरंपार. तर मी काकांका विचारतोय की ही आपली चालू असलेली परंपरा आणि आपण जपतो आचरा डाळपसरी 2025 यंदा, तर कसं वाटतं एकंदरीत? म्हणजे हे बघून सर्व म्हणजे आनंद वाटतो, कारण आजचा शेवटचा दिवस आहे इथले पारवाडीवरचं म्हणजे. आणि भाविक म्हणजे एकदम मनापासून येतात, म्हणजे
आपल्या मन हे ठेवून श्रद्धेने येतात. तशीच देवाची पण लोकांवर श्रद्धा असते, भाविकांवर श्रद्धा असते. कुठेही या 4-8 दिवसात कुठेही कुठलाही असा वाईट प्रसंग घडणार नाही एवढी आमच्या देवाची किमया आहे. आणि सर्व भाविक म्हणजे आतुरतेने येतात एकत्र, म्हणजे जुने वाद वगैरे असले तर विसरून एकत्र तन मन धन अर्पण काम करतात. नमस्कार, एक नंबर. आपल्या पुण्यातील पत्रावर पाण्याची ग्लास आहे त्या ठिकाणी ठेवून जा. आमचे कार्यकर्ते ग्रामस्थ त्या ठिकाणी मंडळी, सुंदर अशी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे पारवाडी येथे. तुम्ही पाहता इकडे बघा, आपण जवळ जाऊन पाहूच, पण इकडून तुम्हाला व्ह्यू मिळतोय तो तुम्हाला दाखवतोय. पिण्याच्या पाण्याचे देखील सोय त्या ठिकाणी आहे आणि तिथून बाहेर पडायचं आहे. तर मंडळी, आता माझ्यासोबत असत श्री गजानन गावकर म्हणजे आमचे लाडके गजू काका. तर मगाशी मी बाजारपेठेतसुद्धा गेले होते, पण काका इकडे येलेत आणि माका योगायोगान भेटलेत. तर काका सांगा, आपली ही परंपरा कसं वाटतं तुमका, एकंदरीत वातावरण? इनामदार श्रीदेव रामेश्वर यांची डाळपसवारी दर 3 वर्षांनी निघते. डाळपसवारीची तारीख डिक्लेअर झाली की आम्ही आचरेवासीय आनंदाने उत्साहित होतो. ज्या ज्या ठिकाणी लोकांची चढावडीप्रमाणे साफसफाई, रंगरंगोटी, त्याप्रमाणे नाश्ता पाण्याची योजना, महाभोजन हे उत्तम प्रकारे जिकडे जावे तिकडे होत असते. त्यामुळे आम्ही दरवर्षी केव्हा 30रं वर्ष होऊन डाळपसवारीची सुरुवात होते आणि देवाची तारीख डिक्लेअर होते याची आम्ही अत्यंत आतुरतेने वाट बघत असतो. त्याचप्रमाणे आता आम्ही ब्राह्मणदेव आचरा पारवाडी इथे आहोत. या ठिकाणी झालेली भोजनाची व्यवस्था पाहिल्यास अत्यंत पद्धतशीर, अगदी इकडचे कार्यकर्ते मनमानप्रमाणे इकडे लोकांची व्यवस्था करत आहे. जेवणसुद्धा महाप्रसाद एवढा सुंदर अप्रतिम बनवला आहे की सर्व लोक खाऊन तृप्त झालेले आहेत. आणि पुढच्या वर्षी परत 4 वर्ष केव्हा येतात आणि आमची डाळपसवारी परत रामेश्वरमचा केव्हा बाहेर निघतो याची आम्ही आतुरतेने वाट बघतोय. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच काका, थँक्यू. मंडळी, तुम्ही बघताच महाप्रसादाची लाईन लागलेली आहे. हे बघा पूर्ण. आणि देवाच्या भेटीसाठी सर्वांका लागलेली आज खूपच छान, अद्भुत आणि नयनरम्य सोहळा पाहताच तुम्ही आचरा पारवाडी येथे. आणि गिरी, मग गिरी कसं वाटतं? एकदम छान वाटतंय, मस्त, एकदम प्रसन्न वाटतंय. बस ना, चल, थँक्यू. आणि आता हे आचरा पारवाडी येथील ब्राह्मणदेव मंदिर. थोड्या वेळात आपण फ्रंट साईडने जाऊ तिकडे. सो चला. नमस्कार, मी नंदू आचरेकर, मराठी चित्रपट दिग्दर्शक. मी आचऱ्या गावचाच आहे आणि आज खूप एक आनंदाचा सोहळा इकडे चालू आहे. श्रीदेव रामेश्वराचा डाळपसवारी हा कार्यक्रम आहे आचऱ्यामध्ये, बारावाडीमध्ये. श्रीदेव रामेश्वर आपल्या भक्तांच्या दर्शनासाठी किंवा त्यांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी या बारावाडीमध्ये येत असतात. तर त्याचपैकी हा आज श्रीदेव रामेश्वर आमच्या आचरा पारवाडीमध्ये आलेले आहेत आणि खूप नेत्रसुखक असा नयनरम्य सोहळा आहे. अनेक भक्तगण इथे आलेले आहेत आणि खूप चांगली व्यवस्था आचरे पारवाडी इथे, तसंच इथे बाजारपेठ किंवा इतर तत्सम सर्व वाड्यामधून जिथे जिथे देवाचं आगमन होतं तिथे खूप छान प्रकारे व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे हा सोहळा पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी मुंबईतले अनेक भाविक लोक इथे आवर्जून येत असतात. तसेच खूप लाखोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने ही मंडळी इथे आलेली आहे आणि खूप एक आनंदमय आणि एक नेत्रसुखद असा हा सोहळा आहे. मी सुद्धा योगायोगाने ह्या वर्षी ह्या डाळपसवारीला इकडे आलेलो आहे. म्हणजे आम्ही आमच्या व्यवसायामध्ये असल्यामुळे कधी काही सांगता येत नाही कुठे कधी कोण असतं जातं, पण नेमकं
हे वर्ष असं म्हणावं लागेल की मी गावपळण जेव्हा झाली तेव्हा गावपळणीला पण इथे आलो होतो आणि गावपळणीचा कार्यक्रम पण मी इथे शूट केलेला आहे. तसे काही मुलाखती पण मी इथे शूट केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर लागोलाग हे डाळपस्वारीसुद्धा अनुभवायला मिळाली. तर खूप छान असा उपक्रम आणि इतकी छान व्यवस्था सर्व लोकांची जेवणाचं आणि इथल्या स्थानिक लोकांनी खूप छान प्रकारे मदत केलेली आहे आणि सर्वांनी त्यांचं काम इतकं चोख केलेलं आहे की कुठेही कोणाला कसली म्हणजे अडचण आलेली नाही आहे. जेवणाची व्यवस्था, पिण्याची पाणी किंवा तत्सम बसणे वगैरे किंवा एक दर्शन हे खूप सुखद असं झालेलं आहे. आणि मंडळी तुम्ही हा कार्यक्रम आवर्जून पहा. मेसरी यांनी हे शूट केलेलं आहे आणि अनेक लोक इकडे आलेली आहेत. तर जरूर पहा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद. महाप्रसादाचा लाभ रांगेत राहून घ्यायचा आहे. महाप्रसाद घेतल्यानंतर हात धुण्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच जे पत्रावळी आहेत त्या कचरा कोंडीत टाकायच्या आहेत. अन्यथा इतरत्र कुठेही टाकू नये. मंडळी किती सुंदर अशी विद्युत रोषणाई केली आहे, तुम्ही पाहताय. पहा, आचरा पारवाडी श्रीदेव ब्राह्मंड मंदिर या ठिकाणी सर्व भाविकांची सुसज्ज अशी सेवा केलेली आहे, चांगली अशी व्यवस्था केलेली आहे. महाप्रसादासाठी ज्या दानशूर व्यक्तींनी सहकार्य केले आहे त्या सर्व दानशूर व्यक्तींचे मनपूर्वक आभार. मंडळी आता मी प्रवेश करतो आहे आचरा पारवाडी श्रीदेव ब्राह्मंड मंदिर येथे, जिथे देव विसावायला आहेत, देवांची विश्रांती आहे इथे. आणि हे पहा, किती सुंदर असं वातावरण आहे, तुम्ही पाहताय. सर्व भाविक भक्तगण देवाच्या भेटीसाठी आलेले आहेत. देव साक्षात रामेश्वर भक्तांच्या भेटीला आलेला आहे. तर अद्भुत आणि नयनरम्य हा सोहळा पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मंडळी. ब्राह्मणदेव मंदिर आहे आचरा पारवाडी येथील. सुंदर सजावट. आजचा हा शेवटचा दिवस आहे मंडळी, 7 तारीख आहे. मंडळी आपण आता पारवाडी येथील श्रीदेव ब्राह्मंड मंदिर ह्या परिसरात आहोत. बसण्यासाठी भाविकांची छान व्यवस्था झाली आहे आणि थोड्याच वेळात मी तुम्हाला तिकडे घेऊन जाईन जिथे महाप्रसादाची सोय केलेली आहे सुंदर अशी. हे पहा, आज खूप गर्दी असणार आहे कारण आज हा शेवटचा दिवस आहे श्रींच्या भेटीचा. अरे ओके, हो. मंडळी आता तुम्ही पाहताय ही महाप्रसादाची अशी व्यवस्था केलेली आहे पारवाडी ग्रामस्थांनी. खरंच खूपच छान, कारण एका वेळी जवळजवळ 500 ते 600 माणसं बसण्याची व्यवस्था पारवाडी येथे ग्रामस्थांनी केली आहे.
खरंच खूपच छान. परत पाण्याची सुद्धा सुविधा ज्याप्रमाणे हिरलेवाडी येथे आमची झाली होती त्याचप्रमाणे पारवाडी येथे देखील खूपच छान अशी व्यवस्था झालेली आहे ग्रामस्थांची. मंडळी जो तो ग्रामस्थ आपापल्या जबाबदारीने प्रत्येक काम चोखपणे पार पाडते. मंडळी हीच एक पर्वणी असते मंडळी, एकजुटीने काम करण्याची. देवासाठी म्हणजेच माझ्या रामेश्वरासाठी, आपल्या रामेश्वरासाठी जो तो ही सगळी व्यवस्था करत असतो, जो तो जबाबदारीने काम करत असतो. खरंच सगळे ग्रामस्थ अगदी रंगून गेलेले आहेत भक्तांच्या सेवेसाठी. मंडळी तुम्ही बघताच खरंच सुंदर अशी व्यवस्था झालेली आहे आचरा पारवाडी येथे श्रीदेव ब्राह्मणदेव मंदिरामध्ये. हा अद्भुत आणि अद्वितीय असा सोहळा पाहायला मिळतो आपल्याला. आजचा लास्टचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे खरंच मंडळी. आचरा डाळपस्वारी 2025 इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे. खरंच अरे ओंकार आता एक मिनिट, कसं वाटतं? मस्त मस्त एकदम मनसोक्त शान शान एकदम. पारवाडीमध्ये मजा मजा भरपूर 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 मजा. मस्त वाटलं. भोजनाची तर भरपूरच मजा झाली भोजनाची. हा भरपूर चांगलं चांगलं. थँक्यू व्हेरी मच. बळीराम स्वतः आता मी पारवाडीत गेलो आहे आणि हो प्रसादाचा भाव बारको जेवता जेव हां खरंच सुंदर असा सोहळा पाहायला मिळतो आहे. सरसुद्धा असं छानपैकी असं एक नियोजन, सुंदर नियोजन. तर माझ्यासोबत असत तुकाराम पडवळ काका, आम्ही लहानपणापासून बघितलं होतं त्यांना. तर ते स्वतःसुद्धा स्वारींसोबत असत. तर त्यांना विचारूया एकंदरीत ह्या 6 दिवसाचा प्रवास तर आणि आपली आचरा डाळपस्वारी 2025 इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे. तर कसं वाटतं का? एकदम छान. आणि प्रत्येक वाडीत म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही गेलो भोजन केलं म्हणजे महाप्रसाद घेतला त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामस्थांनी सर्वांनी मेहनत करून सगळा म्हणजे आपले ग्रामस्थ असतील त्यांना कसं अन्न भोजन मिळेल याकडे लक्ष घेतलेले आहे आणि खूप छान. आणि असं वाटत असेल ना की स्वारी ही वर्षानुवर्ष म्हणजे लगेच पुढच्या वर्षी सुद्धा यावी. ते बरोबर आहे का? साधी ग्रामस्थ असल्यावर वाटणारच अशी दरवर्षी असावी आणि प्रत्येक वाडीवाडीत मुक्काम असावा. थँक्यू. खरंच देवाचा हा अद्भुत असा सोहळा. काय म्हणतात? पारवाडीवर ठेवले तर मजा येत. पारवड आहे आमच्या. हो हो अतिशय सुंदर मस्त अगदी एकदम मजा वाटते. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. मंडळी आमच्या रामेश्वराची कीर्ती अपरंपरा. खास लांबून लोक येत आहेत ही परंपरा पाहण्यासाठी. तसेच आता माझ्यासोबत माझा मित्र देखील ओमकार शिर्के यांनी खुद्द पारवाडीत दिले मी स्वतः. तसेच त्यांच्यासोबत असत किशोर शिर्के शेटी आणि हे काका असत की जे देवगडवरून इलेले असत दयानंद शेडगे. तर खास ह्या आचरा डाळपस्वारीसाठी ते इथे इलेले असत पारवाडीत. तर त्यांना विचारूया त्यांनी जी अनुभूती घेतलेली आता त्याबद्दल काका सांगा. हे जे सर्व भक्तांचा जो जमाव मी पाहिला आहे त्या बघून मी एकदम आश्चर्यचकित झालो. म्हणजे एवढा जमाव मी असा महाप्रसादी घेताना वगैरे पाहिलाच नव्हता. आणि हे सर्व पाहून मी भारावून गेलो. आणि रामेश्वराची डाळपस्वारीची गावोगावी फिरते आणि त्याच्यामधून जे त्यांचं देवत्व किंवा ते सर्व भाविक किंवा इथले जे लोक आहेत ते आपुलकीने एवढे रानावनातून कुठल्याही प्रकारची पर्वा जीवाची न करता देवाच्या स्वारीबरोबर ते फिरत असतात. म्हणजे हे मोठं एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालं. आणि महाप्रसादीचा भाग तर पुरंच आला आहे आणि ह्याच्यात आम्ही अगदी आनंदाने रम्मान झालो. आणि असं बघून अगदी आम्ही भारावलो होतो. आणि खरोखरच ही रामेश्वराची डाळपस्वारी म्हणजे एक जगातलं आश्चर्यच म्हणावं लागेल. कारण काय याच्यामध्ये ज्या वाडीतून आज या ठिकाणी पंचक्रोशीतून लोक जमले आहेत हा जनसागर पाहून तर आम्ही खूप धन्य झालो. धन्यवाद.
हां, आणि कुणकेश्वरला येणार आहे आमचा रामेश्वर, त्यामुळे आम्ही त्याच्याही भेटीसाठी आतुरतेने अगदी वाट पाहतो आणि तो क्षणही आम्ही आनंद, त्याचाही आम्ही आनंद घेणार आणि आनंद घेऊन अगदी मनोसक्त त्याच्या चरणी राहून आम्ही हे सर्व कार्य त्याचं पाहणार आहोत. आमचे मित्र निखिल मिस्त्री यांचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक करून खूप शेअर्स करा. आमचे मित्र भरपूर वर्षांनी भेटले, त्यांचे अभिनंदन, धन्यवाद. तर मंडळी, आता माझ्यासोबत असत स्वतः आमचं लाडको अश्विन दादा, म्हणजेच गुरुकृपा कॅटर्सचं स्वतः ओनर, आणि आमच्या देखील हिल्लेवाडीत झालेला जो मोठा उत्सव होतो देवांसाठी, तो त्यात अश्विनदादाची भरपूर मोठी धावपळ आणि खूप मोठा हातभार, आणि त्याचप्रमाणे इथे अमर देखील असा. तर आता आपण विचारूया, एकंदरीत आजचा लास्ट दिवस हा आणि देवासाठी चाललेली अथांग आचरा ग्रामस्थांची धावपळ, आणि एकंदरीत हे अनुभव कसो हा? ह्या गावपळणी जवळ ही रामेश्वराची डाळपचोरी 3 वर्षांनी एकदा येतात. त्यामुळे सगळे मुंबईवरसून गावातले लोक सगळे खुश असतात एकदम. ते सगळे देवाचं डाळपचोरी कधी होतं याच्यासाठी सगळे आतुरलेले असतात आणि सगळ्याचा अनुभव एकदम मस्तच असता. सगळे दिसतं. तर मंडळी, आता तुमका बऱ्याच प्रकारे मी व्हिडिओ दाखवली. इकडे मी आता येईल आहे आचरा पारवाडी श्रीदेव ब्राह्मणदेव मंदिर येथे. सुंदर प्रकारचं नियोजन केलं, तर आम्ही भोजन करूक जातो. सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, अजून पहाट होऊची आहे. चला तर. इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे, श्री ब्राह्मणदेव सांस्कृतिक विकास मंडळ पारवाडी. खरंच सुंदर असं नियोजन. आणि आता सर्व भाविकगण बसले आहेत. मी आता विचारेन की एकंदरीत हा एकोप्याचा चाललेला हा आचरेवासियांसाठी चाललेला उत्सव तर कसं वाटतं का? आमचा हा उत्सव म्हणजे एकोप्याचा म्हणजे एकदम आनंदाची पर्वणी आहे आणि सगळ्या पुऱ्या गावात प्रत्येक वाडी एकोप्याने आलेल्या रयतेची सेवा ही ईश्वर रामेश्वराची सेवा या दृष्टिकोनातून आमचा सगळ्यांचा मार्ग असतो. आणि आमचे लोक कुठच्याही कार्यक्रमात असेच सहभागी होऊन कार्यक्रम फार मोठ्या दिमाखात करतात. आमच्या रामेश्वराचा हा परंपरेचा भाग आहे आणि ती परंपरा सांभाळण्याचा प्रयत्न. वहिनी ताई विनोद का? अगदी 4-5 दिवस अगदी भक्तिमय वातावरण आणि या वातावरणात सर्व भाविक सर्व कामधंदा सोडून या देवाच्या बरोबर अगदी सातत्याने आहेत. मंडळी, आता तुम्ही पाहताय की देव आता इथून निघणार आहेत पारवाडी येथे थोड्याच वेळात ब्राह्मणदेव मंदिरामधून, आणि तिथून निघून जनतेची गारहाणी ऐकतील, त्यांच्या तळी स्वीकारल्या जातील आणि त्यानंतर देव असं करत पुढे निघतील देऊळवाडी आणि त्यानंतर मग त्यांच्या स्थानी जातील.
तर मंडळी माझ्यासोबत असत असा रुपेश पाटील असत, माझ्यासोबत पैऱ्यातले असत. त्यांची ही पारंपरिक ही सेवा असा जी रामेश्वराक देतात, त्यांच्याशी 2 मिनिटं संवाद साधूयात. नमस्कार, मी रुपेश पाटील. गेली ही माझी आता ही 4थी पिढी आहे. या रामेश्वर डाळपसारीसाठी आम्ही वर्षानुवर्षे सेवा देतो आहे, बंदुकीची सलामी देऊन. सदर आमच्या पिढीप्रमाणे आमच्या ह्याच्या मान आहे नागोचेवाडी इथे की नागझरी टू नागोचेवाडी यापर्यंत सेवा देण्याची. पण गेली 2 वर्षापासून आम्ही संपूर्ण गावात डाळपसारी निमित्त आम्ही सेवा देत आहे. धन्यवाद. सवाल तर मंडळी आता आम्ही आहोत पारवाडी येथून बाहेर आल्यावर पारवाडीमधीलच श्री विष्णू मंदिर. आता इकडे सुद्धा श्रींची स्वारी येतली आहे थोड्या वेळात. खरंच हा नयनरम्य आणि अद्भुत असा सोहळा पाहायला मंडळी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूपच छान. आचरा डाळपसारी 2025. तर मंडळी जसं की स्वारी ही पारवाडी श्रीदेव ब्राह्मण्य मंदिरातून निघाल्यानंतर मी तुम्हाला पूर्णतः ही व्हिडिओ दाखवलेली आहे. आणि आता देव विष्णू मंदिर येथे आहेत पारवाडीच्या येथे. म्हणजेच जवळजवळ पारवाडीची सीमा जी आहे आता ती संपतच आलेली आहे, अर्थात संपलेलीच आहे. आणि आता पुढे गणपती मंदिराच्या इथून ती देऊळवाडी च्या सीमेत प्रवेश करेल. तिथून मग स्वारी जाईल ती देऊळवाडी येथे, मग श्रीदेव गांगेश्वर मंदिरात, त्यानंतर रामेश्वर मंदिरात भेट देऊन पुन्हा श्रीदेव गांगेश्वर मंदिरात देव येतील. खरंच सुंदर असा सोहळा मंडळी यंदाचा ह्यावर्षी आला होता. एक आनंदाची पर्वणीच होती समस्त आचरा ग्रामस्थांसाठी. आचरा डाळपसारी 2025. मंडळी व्हिडिओ कशी वाटेल नक्कीच सांगा. भेटतो पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.